की इन फ्युचर गोंयांत अशा पद्दतीचो इन्सिडंट जावचो न्ही. एखादो इन्सिडंट जाल्या उपरांत तो आय ओपनर ठरता. म्हणून सरकारान स्ट्रिक्टली सेक्रेटरी रेव्हेन्यू हाच्या अंतर्गत एक ऑडिट करपाचें थारायलां. ऑडिट ऑफ सच क्लब्स आनी बिजनेस एस्टाब्लिशमेंट. सेक्रेटरी रेव्हेन्यू हो त्या कमिटीचो चेअरमॅन आसतलो. ताच्या अंतर्गत वन फ्रॉम पुलीस डिपार्टमेंट, वन फ्रॉम द सेफ्टी पर्पज PWD बिल्डिंग्स डिपार्टमेंट आणि वन फ्रॉम द अवर फायनान्स डिपार्टमेंट. हे सगळे व्हेरीफाय केल्या उपरांत म्हणजे पुराय ऑडिट हे केले वयतले आनी ऑडिट केल्या उपरांत ताच्या खातीर SOP फ्रेम जातली आनी ही SOP जी आसा ही त्या अनुसार सगळ्या जाणांक चलोवचें पडटलें. गव्हर्मेंट वील इश्यू द एडवायजरी अशा स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हाच्या अंतर्गत एडवायजरी इश्यू करतले आनी त्या एडवायजरीच्या अनुसार सेफ्टी प्रोविजन्स ही सगळ्या खातीर घेतले. आमी हे सगळें करता आसतना इवन दो द चीफ सेक्रेटरी आनी DGP हांच्यांनी कंप्लिटली जे ऑफिसर्स हातूंतल्यान इनवॉल्व आसा अशा सगळ्या ऑफिसरांचेर डिसिप्लिनरी एक्शन्स आनी एरिंग ऑफिसर्स हांचेर कंप्लिटली थॉरो इन्वेस्टिगेशन जावन तांचेर इन्क्वायरी जावन तांचेर कडक एक्शन कितें ती घेतली.